12 जुलै 2026ला आपली ग्रुप सीची मेन्सची एक्झाम झाली. त्याची आता फायनल आन्सर की आले आहेत. त्याच्यानुसार अंदाजित कट ऑफ किती लागेल हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कट ऑफ जास्त लागू शकतो, कमी लागू शकतो आयोगानुसार. शेवटी ते आयोगाचा प्रश्न आहे. पण आपण इथं जो सांगणार आहे कट ऑफ तो अंदाजित आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा स्कोर याच्यामध्ये बघू शकता. व्हिडिओ पुढे पूर्ण बघण्या अगोदर एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. आत्ता आलेल्या फायनल आन्सर कीनुसार पेपर 1मध्ये 2 क्वेश्चन कॅन्सल झाले आणि 4 क्वेश्चन चेंज झाले आणि पेपर 2मध्ये 3 क्वेश्चन कॅन्सल झालेले आहेत आणि 3 क्वेश्चन चेंज झालेले आहेत. ग्रुप सीच्या एकूण जागा 1738 आहेत. पुढे आता आपण कट ऑफ बघायचो अंदाजे किती लागेल. उद्योग निरीक्षकच्या फक्त 9 जागा आहेत आणि त्याच्यामुळे ह्याचा कट ऑफ 300+ लागणार आहे. कर सहाय्यकच्या 73 जागा आहेत. 280+ कट ऑफ लागेल. हा कट ऑफ ओपनचा आहे आणि जर तुम्हाला OBC, SC आणि STचा जर कट ऑफ बघायचा असेल तर तो OBCचा -15 आणि SCचा -40 आणि STचा -60 किंवा 70 असा धरून तुम्ही तुमच्या कॅटेगरीचा कट ऑफ बघू शकता. क्लर्कच्या 1527 जागा आहेत. ओपनचा कट ऑफ 260+ लागेल. SCचा 220+ आणि STचा 210 किंवा 200+ लागू शकतो. तांत्रिक सहाय्यकच्या फक्त 4 जागा आहेत. त्याच्यामुळे याचा पण 300+च कट ऑफ लागेल. एक्साईज इन्स्पेक्टरच्या 125 जागा आहेत. 290+ ओपनचा कट ऑफ लागेल. त्या मानाने -10, -40 आणि -60 किंवा 70 SC, STचा कट ऑफ लागू शकतो. तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार कट ऑफ बघा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक नक्की करा. हे सगळे कट ऑफ अंदाजे आहे. याच्यापेक्षा जर कमी लागले तर तुमच्यासाठी चांगलंच आहे. धन्यवाद.